दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता. ज्याची आवश्यकता नाही ते झाले, ज्याची आवश्यकता आहे ते झाले. नाही काय खुश आहे, जिथं व्हायचं तिथं नाही झालं तिथं झालं, तिला काय अर्थ आहे? फुलंब्री मतदारसंघात त्यांना शेतकऱ्याच्या पुढे वाटोळ केलं हरिभाऊ बागड्यांना. त्यांना गंज काय केला, जिथे करायचं तिथे नाही केला, जिथे नाही करायचं तिथे केला. मला तर या शासनानं आयात जास्त लोक केले, यांच्यावर तर थोडा फेरबदल पाहिजेच. समाधान आहे, एकदम आहे. बागडे नाना यांच्या कार्यामुळे मी असंतुष्ट आहे. पण विधानसभा अध्यक्ष असूनही फुलंब्रीसाठी त्यांना विशेष असे काम केले गेले नाही. प्रथम प्राधान्य जरांगे पाटील जे उमेदवार देतील त्यांना असेल. त्यांचे कोणी नातले असतो त्याला ते कॉन्ट्रॅक्ट देतात आणि शासनाचा पैसा काढून नुसतं जनतेची दिशाभूल करतात. जे गाव एकदम पडीत सोडलेला गाव तसं आमचा फुलंब्री तालुका झालेला आहे. आमदाराचे एकही कामाचे आमदार म्हणजे समाधानी नाहीये. अरे भाजप असो का काँग्रेस असो, एका माळीची मनी आहे. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश स्वागत करतो तुमचं वन इंडिया मराठी चॅनलवर. आज आपण चर्चा करणार आहोत ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीबद्दल. या मतदारसंघात आता नवीन लढत पाहायला मिळेल. गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपचे हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत होती, पण यावेळेला ही पारंपरिक लढत नसेल. चला तर मग जाणून घेऊया यावेळेच्या निवडणुकीतील नवीन चेहरे, प्रमुख मुद्दे आणि बरंच काही. समस्या तर काही नाही, पण बागड्यांना भरपूर कामं केलेले आहे. आमचं संत शाहू महाराजाचं मंदिर पण चांगलं त्यांच्या याच्यात झालेले आहे. पुरे मंदिराचं कामं पण चांगले केलेले आहे. त्यांच्या कामापासून आपण समाधान आहे, एकदम आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत उमेदवार नसतील आणि सक्रिय देखील नसतील. दुसरीकडे काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून खासदार म्हणून विजय मिळवता आला. त्यामुळे काँग्रेसकडून सुद्धा नवीन चेहरा उमेदवार म्हणून उभा केला जाणार आहे. म्हणजेच यावेळेला बागडे विरुद्ध काळे अशी पारंपरिक लढत होणार नाहीये. दुसरी गोष्ट खताचा प्रश्न आहे, त्यांचा बियाणाचा प्रश्न आहे, त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे याच्याविषयी जो आवाज उठवला पाहिजे तो उठवला गेला नाही. आणि त्या जनतेच्या प्रश्नांकडे आमदार असू द्या किंवा पूर्ण मंत्रिमंडळ असू द्या कानाडोळा केलेला आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. हरिभाऊ बागडे यांच्या जागी भाजपकडून आता कोणता नवीन चेहरा निवडणुकीत उतरवला जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं. इच्छुकांच्या यादीत अनेक नावं चर्चेत आहेत. यामध्ये राधाकिसन पथाडे, बापू घडमोडे, अनुराधा चव्हाण, रामबाबा शेळके, रामूकाका शेळके, विजय आवताडे आणि सुहास शिरसाट यांच्यासह इतरांचा समावेश आहे. भाजप कोणाला संधी देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मी समाधानी, बाकीच्या याच्यापेक्षा समाधानी आहात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण कोणाला मतदान करणार किंवा आमदार कोण पाहता? थोडं आता मला तर विचिरच दिसतं थोडं. मला तर या शासनानं आयात जास्त लोक केले, यांच्यावर तर थोडा फेरबदल पाहिजेच. काँग्रेसकडूनही आता नवीन चेहरा फुलंब्रीतून उतरवला जाईल, कारण डॉक्टर कल्याण काळे आता खासदार झाले. महाविकास आघाडीच्या अंतर्गत फुलंब्री मतदारसंघ हा काँग्रेसकडे असेल की ठाकरे गटाकडे याबाबत मात्र अद्याप स्पष्टता आली नाहीये. पण छत्रपती संभाजीनगरातील तिन्ही शहरी मतदारसंघ ठाकरे गटाकडे आणि फुलंब्री काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. इच्छुकांच्या यादीमध्ये काँग्रेसकडून काही प्रमुख नावं पुढे येत आहेत. त्यामध्ये जगन्नाथ काळे, विलास आवताडे, संदीप बोरसे, मोहन देशमुख यांचा समावेश आहे. हे सर्व उमेदवार आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावतात. नाही काय खुश आहे, जिथं व्हायचं तिथं नाही झालं तिथं झालं, तिला काय अर्थ आहे? येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करणार किंवा आमदार म्हणून कोणाकडे पाहणार? आता येणाऱ्या मतदारसंघ आता ते आमचे जे डॉक्टर कल्याणराव साहेब खासदार आहे आमच्या इथं, आणि त्या हिशोबानं ते पुढे आमदारकी जेवढे जे आमच्याकडे येईन त्या हिशोबाने आम्ही काम करतो. फुलंब्री तालुक्यातील गेवराईचे सरपंच मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणुकीत 1,55,930 मतं मिळवून तिसरं स्थान पटकावलं होतं. त्यांच्या या यशामुळे ते आता विधानसभा निवडणुकीत उतरतील का याबाबत अनेक चर्चांना उधाण आलंय. फुलंब्री मतदारसंघात मराठा समाजाचे मतं निर्णायक ठरतात. यावेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे महायुतीला मोठा फटका बसला होता. आमचं प्रथम प्राधान्य जरांगे पाटील जे उमेदवार देतील त्यांना असेल. आणि दुसरं महाशक्ती जी बच्चू कडू साहेब आणि संभाजीराजे यांनी जे स्थापन केलेलं आहे, तर त्या महाशक्तीकडं आमचं जास्त कल राहणार.
जरांगे पाटील यांची आगामी विधानसभा निवडणुकीत भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मराठा समाजाच्या पाठोपाठ या मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतदार सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. नानाने 1,20,00,000चा पशुवैद्यकीय दवाखाना गणवरी गावासाठी उपलब्ध केला होता. पण 2016 ते 17 पासून त्या दवाखान्याला डॉक्टर सुद्धा उपलब्ध करता आला नाही यांना. कारण की हे नुसतं यांचे काय करतात, यांचे कोणी नातले असतो त्याला ते कॉन्ट्रॅक्ट देतात आणि शासनाचा पैसा काढून नुसतं जनतेची दिशाभूल करतात आणि एकीकडे सांगते की आम्ही मतदारसंघामध्ये कामं केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडून आपल्याकडे घ्यावा अशी मागणी थेट बारामतीला जाऊन शरद पवार साहेबांकडे केली. त्यांनी या मतदारसंघात 2014 आणि 2019च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता असं कारण दिलंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथरीकर इच्छुक आहेत. आमदाराचे एकही कामाचे आमदार म्हणजे समाधानी नाहीये. अरे भाजप असो का काँग्रेस असो एका माळीची मनी आहे. त्याच्यामुळे या तिसरा पर्याय कुठेतरी पाहिजे फुलंब्री तालुक्याला. मुळात माझं म्हणणं आहे काँग्रेस तर बिलकुल नाही आणि भाजप बिलकुल नाही. हा तिसरा पर्याय म्हणून कोणतरी पाहिजे असं माझं मत आहे. आम्ही त्यांना सपोर्ट करू. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसच्या डॉक्टर कल्याण काळेंचा 15,274 मतांनी पराभव केला होता. फुलंब्री विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो, जिथे 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉक्टर काळे यांनी भाजपच्या रावसाहेब दानवेंचा 1,09,958 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास या ठिकाणी प्रचंड वाढलाय. चालू आमदार जे आहे मागच्या पंचवार्षिकचे त्यांनी तर काहीच कामं केले नाही. बरेचसे कामं बाकी आहे. फुलंब्री मतदारसंघात शेंद्रा MIDCमुळे औद्योगिक विकास झालाय, पण ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था, शेतमालाला मिळणारा कमी भाव, पाणी टंचाई या प्रमुख समस्या अजूनही सुटलेल्या नाहीयेत. या निवडणुकीत या मुद्द्यांवर मतदार काय निर्णय घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तालुका जे आहेत ना, एक आमचा आदिवासी जे म्हणतात नाही का आपण, जे गाव एकदम पडीत सोडलेला गाव, तसं आमचा फुलंब्री तालुका झालेला आहे. तर मित्रांनो, फुलंब्री विधानसभा निवडणूक यावेळेला खूपच रोमांचक होणार आहे. भरपूर असे काम ज्याची आवश्यकता नाही ते झाले, ज्याची आवश्यकता आहे ते झाले. बागडे विरुद्ध काळे ही पारंपरिक लढत नसली तरी नवीन उमेदवार, मराठा समाजाची भूमिका, महाविकास आघाडीतील मतदारसंघ वाटप या सर्व गोष्टींमुळे निवडणुकीचा रंग बदलणार आहे. फुलंब्री मतदारसंघात त्यांना शेतकऱ्याचं पुरं वाटोळ केलं हरिभाऊ बागड्यांना. नवीन उमेदवार शिरसाट खूप राहिला, त्याला मतदान करू. आम्ही या निवडणुकीचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या मतदारसंघाबद्दल तुमचे मत काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.